नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 6वीच्या इतर विषयांच्या म्हणजेच वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 6वी गणित पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. आजच्या तासाला आपण 6वीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपली ही परीक्षा असेल आणि 10 गुण हे प्रात्यक्षिक व तोंडी कामासाठी असतील. चालू वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे. बघा, 10 गुणांसाठी आपल्याला काय विचारलं जाईल. प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला पेपर हा सोपा जाईल. असेच प्रश्न आपल्याला विचारले जातील. लेखी चाचणीसाठी आपल्याला 40 गुण आहेत. त्यातला प्रश्न तिसरा 10 गुणांसाठी. मोबाईलची किंमत अक्षरात लिहा. बघा, या ठिकाणी मोबाईलची किंमत दिली 42,750. ते आपण अक्षरामध्ये लिहायची. बघा, या ठिकाणी लिहून दाखवलेली. त्यानंतर 56,207 या संख्येचे योग्य विस्तारित रूपासमोर आपल्याला बरोबरची खूण करायची आणि ती खूण आहे दुसरा क्रमांक 50,000 अधिक 6,000 अधिक 200 अधिक 60. त्यानंतर क भागमध्ये आपल्याला बेरजेचं उदाहरण दिलेले 689 अधिक 297. उत्तर येतं 986. त्यानंतर वजाबाकीचं उदाहरण आहे 503 वजा 264. उत्तर आहे 239. पुढचा प्रश्न सोडवा म्हणून गुणाकाराचं उदाहरण आहे 308 गुणिले 12. उत्तर आहे 3696. भागाकाराचं उदाहरण आहे 561 भागिले 4. भागाकार आहे 140 बाकी 1. पुढचं उदाहरण 6 अंकी लहानात लहान संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास फरक किती येईल. 6 अंकी लहानात लहान संख्या आहे 1,00,000 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999. उत्तर येतं 1. पुढचं उदाहरण दुकानदाराने ग्राहकाला 4 रंगाचे पडदे वेगवेगळ्या 3 डिझाईनमध्ये दाखवले, तर दुकानदाराने एकूण किती प्रकारचे पडदे दाखवले. यासाठी आपल्याला 4 गुणिले 3 हे उदाहरण सोडवावं लागेल. उत्तर येतं 12. म्हणजेच दुकानदाराने 12 प्रकारचे पडदे दाखवले. पुढचा प्रश्न 2 संख्यांचा गुणाकार 384 आहे. त्यापैकी जर एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या कोणती. त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल 384 भागिले 12. तर दुसरी संख्या आहे 32. त्याचं भागाकाराचं उत्तर 32 येतं, म्हणून ती संख्या 32. पुढचा प्रश्न चौथा खालील उदाहरणे सोडवा. 4/3 हा अपूर्णांक दर्शवणारा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. तो आहे पहिला. त्यानंतर दुसरं उदाहरण सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला पाहिजे, तो आहे 1/2.
आणि सर्वात मोठा अपूर्णांक आहे 9/2 दिलेल्या संख्यांमध्ये. सममूल्य अपूर्णांकांचे गट करायचे आहेत. 1/2, 2/4, 6/12, नंतर 2/3, 4/6 आणि 50/75. पुढचं बघा. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 125.500 किलोग्रॅम तांदूळ प्राप्त झाले. त्यापैकी 87.250 किलोग्रॅम तांदूळ शिजवले गेले. तर किती किलोग्रॅम तांदूळ शिल्लक राहिले? ते आहेत 38.250 किलोग्रॅम. पुढचा प्रश्न 5वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. सारणीत योग्य उत्तर लिहा. 12 ताशी कालमापन आणि 24 ताशी कालमापन. बघा, चार्ट कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण तो लिहून ठेवा. पुढचा आहे सर्वाधिक वजन असलेल्या गव्हाच्या पोत्याखालील चौकटीत बरोबरची खूण करा. ती आहे 48.9 किलोग्रॅम. शेवटचं येतं 48.10 किलोग्रॅम. पुढचं शालेय परिपाठ सकाळी 10:35 वाजता सुरू झाला व 10:52 वाजता संपला, तर परिपाठास किती वेळ लागला? 17 मिनटं. वजाबाकी करायची दोघांची. पुढचं उदाहरण. एक गाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने धावते व त्यानुसार योग्य पर्यायासमोर खूण करा. तो पर्याय आहे गाडी 30 मिनिटात 25 किलोमीटर जाते. प्रश्न 6वा सोडवा. खालील सारणीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं, सारणीतील मूळ संख्यांना गोल करा. बघा, ते गोल केलेले आहे. मूळ संख्या मोजून चौकटीत लिहा. ती संख्या आहे 10. मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही अशी संख्या कोणती? 1. सारणीत दिलेले 6चे सर्व विभाज्य लिहा. 6, 12, 18, 24 आणि 30. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बघा, एक आकृती दिली, त्याच्यावरून आपल्याला उत्तर लिहायची. एका लहान चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे 2 गुणिले 2 व उत्तर आहे 4 चौरस सेंटीमीटर, कारण की बाजू 2 सेमी दिलेली. आकृतीचं क्षेत्रफळ बरोबर एका लहान चौरसाचे क्षेत्रफळ गुणिले लहान चौरसाची एकूण संख्या. उत्तर आहे 4 गुणिले 10 बरोबर 40. पुढचं, पूर्ण आकृतीची परिमिती काढण्यासाठी आकृतीत ठळक केलेल्या सर्व बाहेरील बाजू विचारात घ्या. 2 गुणिले 16 बरोबर 32. चा प्रश्न. घडणीचे निरीक्षण करून उत्तर द्यायची. टीचं विरुद्ध अक्षर यू, एसच्या विरुद्ध क्यू आणि पीच्या शेजारी आय. 9वा प्रश्न. चौकटीत अचूक उत्तर लिहायचे. वर्गातील किती विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात? 36. कोणते 2 व्यवसाय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे? शेतकरी आणि वैज्ञानिक. 24 आहे ती संख्या. शेतकरी, वैज्ञानिक आणि खेळाडू हे व्यवसाय निवडणारे विद्यार्थी किती आहेत? 78. आकृतीतून आपण ही संख्या घेतलेली. व्यवसाय निवडीत सर्वात कमी विद्यार्थी व सर्वात जास्त विद्यार्थी यांच्या संख्येत किती फरक आहे? 36 + 6 30चा फरक आहे. शेवटचा प्रश्न 4 गुणांसाठी. त्रिकोणी संख्या आहे व चौरस संख्याही आहे. ती आहे चौथा पर्याय 36. आकृतिबंधाचं निरीक्षण करून पूर्ण करायचा आहे तो. बघा, या ठिकाणी करून दाखवलेला आहे. 16 अंक येईल त्या ठिकाणी. पुढचा आकृतिबंध बघा, या पद्धतीने पूर्ण करा. खाली 5 घ्यायचे, 1-1च्या पटाने ते वाढलेले आहेत म्हणून. आणि शेवटचं, बेरीज मांडणीवरून मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की चौरस संख्या? ती लिहा. 28 आहे, ती त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची गणित विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.